महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळते। सध्या महानगरपालिका निवडणूक ही अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक पक्षाकडून प्रत्येक उमेदवार हा आपली प्रचार फेरी असेल, त्याचबरोबर घर टू घर जाऊन आपला प्रचार असेल, त्याचबरोबर डेमो मशीन असतील, या सगळ्या संदर्भाची माहिती हा मतदारांना देत आहे, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, विकास कामांबद्दल त्यांच्याशी चर्चा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 15 मधून प्रतिज्ञा महेश उत्तुरे या आपली निवडणूक लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या आज आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। नमस्ते। आपण विद्यमान नगरसेविका राहिलेल्या आहात, काय सांगाल? आताही या रणांगणामध्ये आपण उतरले आहात, प्रत्येक वेळी या राजारामपुरीतील किंवा प्रभागातील लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? आता 2015 ते 20 ही टर्म माझी, त्यावेळी मी पहिल्यांदा निवडणूक लढवली। 20 ते 25 प्रशासक लागू आहे, नगरसेवक कोणीच नाही आहेत। गेल्या 5 वर्षाचा कालखंड प्रशासक जरी असला तरी खऱ्या अर्थानं 10 वर्षामध्ये नगरसेविका म्हणून मी कार्यरत आहे। कारण 5 वर्ष ऑफिशियली आणि 5 वर्ष आमच्या प्रभागातल्या लोकांना कधी जाणवलंच नाही की मी नगरसेविका नाही आहे। अशा पद्धतीने माझ्या नागरिकांशी, माझ्या प्रभागातल्या नागरिकांशी माझं तयार झालेलं नातं आणि त्यांना वाटणारा माझ्यावरचा विश्वास की आपली कामं पूर्णत्वास जातात। त्यांनी जेव्हा मला म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर कॉल असायचा, वहिनी ही अडचण आहे, होईल का, म्हणजे हे करून द्या कामं, अशा पद्धतीनं एक वातावरण आमच्या प्रभागामध्ये। पण मला असं कधीच वाटलं नाही की मी नगरसेविका नाही असं सांगावं आणि त्यांना कधीच जाणवलं नाही की मी नगरसेविका नाही आहे। त्यामुळे गेला 5 वर्षाचा देखील कालखंड अगदी त्याच पद्धतीनं मी कार्य केलेलं आहे। 2020 साली जेव्हा जागतिक संकट आलं कोरोनाचं, तेव्हा काही विजन अपुरे राहिले आणि हा 5 वर्षाचा कालखंड खऱ्या अर्थानं शहरासाठी वाया गेला। कारण सभागृह नाही, नगरसेवक नाही, तळमळीनं काम करण्यासाठी प्रभागातून नगरसेवक नसल्यामुळे रस्त्यांची अवस्था पाहताय, धुळीचं साम्राज्य बघताय, अनेक विकास कामं अपुरी राहिलेली आहेत। मग ही विकास कामं पूर्ण करण्याची ही जवळ इच्छा आणि प्रामाणिक इच्छा आणि लोकांची इच्छा आहे की बाबा मी जेव्हा आता प्रचार करते, लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे। उलट लोक म्हणत आहेत की म्हणजे जेव्हा मी सुरुवातीला प्रचार चालू केला नव्हता, बरेच लोक मंडळी बाहेर पडले होते। 10 वर्ष वैयक्तिक माझा संपर्क आहे, विशेष प्रचाराची यंत्रणा हा भाग वेगळा। लोक म्हणायचे, वहिनी अजून पॅम्पलेट का घेऊन आला नाही, का भेटायला आला नाही, अशा पद्धतीनं म्हणजे माझ्याकडे माझ्या प्रभागातून लोकांचा मला आलेला प्रतिसाद। येणाऱ्या काळामध्ये जे अपूर्ण राहिलेली कामं ह्या 5 वर्षातलं सांगते, प्रशासक लागू असताना ही रस्ते पूर्णत्वास न्यायची आहे। जो नवीन प्रभाग ॲड झालेला आहे तिथे अपुरी विकास कामं आहेत, ड्रेनेज सिस्टीम असतील, पाण्याचे कनेक्शन असतील, काही भाग हा झोपडपट्टीचा ॲड झालेला आहे, त्यांच्या प्रॉपर्टी कार्डचे विषय असतील, टाकाळ्या खणीचा विषय, असे महत्त्वाचे विषय नवीन भागात म्हणजे नवीन भाग जो ॲड झाला ते पूर्णत्वास नेण्यासाठी मी स्वतः सज्ज आहे। एक अभ्यास आहे त्या बाबतीतला, विशेष बजेट आणण्याची गरज जिथं जिथं आहे। गेल्या 5 वर्षातला अनुभव असल्यामुळे राज्य सरकारशी समन्वय साधून, अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मी प्रभागामध्ये विशेष निधीसुद्धा आपल्या प्रभागात आणलेले आहेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये मी ती पूर्णत्वास नेणार, ही माझी जबाबदारी आहे आणि हा माझा शब्द आहे। त्याच पद्धतीने माझ्या प्रभागातल्या लोकांचा वाढता विश्वास किंवा अजून जादा विश्वास, म्हणजे 4 प्रभाग जसे एकत्र आले त्याच पद्धतीनं लोकांचा विश्वास आहे, पण माझी जबाबदारी 4 पटीनं वाढली असं मी समजते। येणाऱ्या काळामध्ये मी ती पूर्णत्वास नेईन। त्याचबरोबर मॅडम, आपण बघतोय की तुम्ही ज्यावेळी माजी परिवहन सभापती होता तेव्हा नेमकी तुम्ही काय कामं केली आहात? परिवहन सभापती म्हणून कार्य करत असताना एकतर सगळेच जाणतात शहरामध्ये की KMTची अवस्था, मग अशा काळामध्ये बसेसची संख्या वाढवणे, नादुरुस्त बसेस रिपेअर करून त्याही समाविष्ट करून घेणे फेऱ्यांमध्ये किंवा त्यांच्या मार्गामध्ये बदल करून वाहकांची संख्या कशी वाढेल आणि अगदी योग्य प्रकारे समन्वय साधून लोक पुरेपूर KMTचा उपयोग कसा घेतील किंवा फेऱ्या वाढल्यामुळे उत्पन्न वाढ, अशा पद्धतीनं काम झालं। त्याच पद्धतीने महानगरपालिकेला मिळणारं अनुदान KMTसाठीचं अगदी तोकडं होतं, त्याच्यासाठी काम करून तेही वाढवून घेतलं, अनुदानही वाढवून घेतलं। PFचा मोठा प्रश्न होता, 35-40 वर्ष जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांना PF मिळालेले नव्हते आणि त्याच्यासाठी विशेष तरतूद करणं बजेटची अतिशय गरज होती मोठी।
तर काही लोक दिवंगत म्हणजे ते काही लोक रिटायर झालेले, अगदी देवाज्ञा झाली त्यांना, तरी PF मिळाले नव्हते. खूप अपेक्षा लोकांच्या वाढल्यानंतर आम्ही KMTसाठी PFसाठी वेगळं अनुदान आम्ही मंजूर करून घेतलं. सगळे PF मार्गी लावले, सौर ऊर्जेचा प्रकल्प हाती घेतला आणि विजेची बचत केली. सभागृह नवीन बांधलं गेलं, तिथं स्टाफला बसायला देखील सभागृह किंवा ऑफिस नव्हते, ते सुसज्ज बनवलं. अशा पद्धतीची वेगवेगळी कामं आपल्या KMT काळातही झालेली आहेत. त्याचबरोबर मॅडम आपण बघतोय, आपण आपला कार्यकाल सांगितला, सर्व सांगितलं, पण त्याचबरोबर आपले पती महेश उत्तुरे हे प्रत्येक वेळी प्रत्येक कामामध्येही आम्हाला पाहायला मिळतात. आपण एक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे, परंतु कुठेतरी पती आपल्या कामामध्ये ढवळाढवळ करतात का, की आपल्याला त्यांनी निर्णय घेण्याचे अधिकार दिले? मॅडम, खऱ्या अर्थानं मी सांगेल की ही निवडणूक 4 लोकांची एकत्र येऊन असलेली पॅनेल पद्धत आहे. काही प्रभागात 4 नगरसेवक होतील, काही आणि शेवटच्या प्रभागात 5. मग मला सांगा, ह्यामध्ये पुरुषही आहेत. मग माझ्या मिस्टरांनी इलेक्शन लढवली असती ना, पण त्यांनी प्रेफरन्स दिला. आपली पत्नी 5 वर्ष का 10 वर्ष स्वतः कार्य करते आहे. त्यांचा गेल्या 10 वर्षातला नाही तर त्याच्या आधीपासूनही बराच काळ समाजकार्यामध्ये गेला. पण जेव्हा महिला नेतृत्व म्हणून त्यांना म्हणजे वाटलं की बाबा मीही यात उतरावं आणि मीही स्वतः आनंदाने यामध्ये आले, त्यांनी मला कधीच असं हे केलं नाही की बाबा मी थांबतो, तू खुर्चीत बसू नको, तू घरी थांब, आता मी हे अटेंड करतो. उलट त्यांचा आग्रह असतो, तू उमेदवार किंवा तू नगरसेविका आहेस तर तू पुढे गेलं पाहिजेस, हाच त्यांचा म्हणजे मला सल्ला असतो. आणि त्यानंतर गेल्या 10 वर्षापासून मी स्वतः कार्यरत आहे. त्यांनाही खात्री आहे, अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व असेल किंवा आपल्या शिक्षणाचा उपयोग आपली पत्नी आपल्या प्रभागासाठी करून घेते आहे. त्यांना संधी असून देखील त्यांनी महिला कॅटेगरीच आम्ही निवडली. दोघांच्या म्हणजे दोघांनी ठरवलं आम्ही की आमच्यामधून महिला उमेदवारीच आपण घेऊ आणि जी उमेदवारी दिली त्याला पक्षानेही दिली, त्यांचे मी आभार मानते आणि ती आम्ही सार्थकी लावू. असं कधीच होत नाही की माझे मिस्टर काम करतात आणि मी नाही करत. माझ्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांशी माझा स्वतः वैयक्तिक संपर्क असतो, पाठपुरावा स्वतः करते. अजून एक सांगेन की कसं असतं, जेव्हा पती कार्यरत असतात सभागृहात तर पती जाऊ शकत नाहीत. बजेटसाठी भांडणं असेल, सभागृहातल्या अधिकाऱ्यांशी जाऊन त्यांच्याकडून काम करून घेणं असेल, हे सर्व त्या सभासदाला करावे लागतात. पती आतमध्ये सभागृहात येऊ शकत नाही. मी पूर्णपणे सक्षम आहे आणि त्यांना त्याची गॅरंटी असल्यामुळं ते माझ्या कामात कधीच हस्तक्षेप करत नाहीत. आपण म्हणाला 4 प्रभाग एकत्र आलेले आहेत आणि या 4ही प्रभागातून तुम्हाला पुन्हा एकदा चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर या मतदार राजाला तुम्ही काय आवाहन कराल? नाही, एवढंच सांगेन की भले केंद्रात सत्ता कुणाची, राज्यात सत्ता कुणाची, ज्या व्यक्तीला कामात आपला प्रभाग सुसज्ज व्हावा किंवा सगळी कामं पूर्णत्व न्यावी अशी ज्याची खरोखर तळमळीची इच्छा असते ना, तो काहीही करून राज्य शासन, केंद्र शासनाच्या माध्यमातून विशेष अनुदानं असतील ह्याच्या माध्यमातून निधी आणूच शकतो. जेव्हा मी नगरसेविका म्हणून काम केलं त्यावेळी आम्ही ह्याच पद्धतीनं काम केलं. महापालिकेकडे थोडं बजेट असतं, पण पुढचं बजेट जे जादा लागणारं बजेट आहे ते आपलं स्किल आहे. त्यामुळे आपला अभ्यास असेल तर सत्ता कुणाची याचा काही फरक पडत नाही. भले सत्ता कुणाची असू दे, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार अगदी ताकदीनं काम करत आहेत आणि तळागाळात सर्व घटकांपर्यंत पोचणारे सगळे लोक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीलाच आपण मतदान करावं आणि कार्य, अनुभव आणि व्यक्ती बघूनच मतदान व्हावं. कारण आरक्षण पडले म्हणून बऱ्याच महिला येत आहेत, पण ज्यांना शहराची आणि प्रभागाची सोडा पण ज्यांना गल्लीचीही माहिती नसेल अशा उमेदवारांना निवडून देण्यात काय अर्थ नाही. गेली 10 वर्ष मी स्वतः कार्यरत आहे. माझ्या पॅनेलचे सर्वच उमेदवार कार्यरत आहेत, सगळे अनुभवही आहेत. महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना आपल्या शहरातून भरघोस अशा मताधिकांना आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करते. आपण पाहिलं प्रभाग क्रमांक 15मध्ये प्रतिज्ञा महेश उत्तुरे या जोमाने आपली ही निवडणूक लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याही आधी त्या नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेलं आहे. एकत्रित 4 प्रभाग झाल्यानंतर ही 4ही प्रभागातून लोकांचा प्रतिसाद असल्यामुळं मी ही पुन्हा निवडणूक लढवत आहे. पतीची साथ सोबत घेत सक्षमपणे या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी सक्षम असल्याचं प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सांगितलं. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, सोबत विवेक.